अबोली या मालिकेच्या 8 डिसेंबरच्या भागामध्ये अबोली कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे असं म्हणत आता तिकडे येते आणि पडद्याआडून नीता बाहेर येते आणि खो खो हसायला लागते. काय ग अबोली, इतक्यात घाबरलीस? अगं मी होते, तुला काय वाटलं कुणी भूत आहे का असं म्हणत नीता अख्ख्या चाळीला गोळा करते आणि म्हणते बघा बघा अबोली मला भूत समजली असं म्हणत सगळ्यांच्या समोर ती मुद्दाम अबोलीला मान खाली घालायला लावण्यासाठी हे सगळं नाटक करत असते. मग चाळकरी पण येऊन खो खो हसायला लागतात. राणी काकू म्हणतात काय ग अबोली, तुझी आणि भूतांची काय मैत्री बेत्री झाली की काय? अगं असं असेल ना तर तुला भूत दिसत असतील तर तू एक काम कर बरं, तू एक काम कर, तू न माझ्या सासूबाई ज्या मेलेल्या आहेत त्यांना भेटल्या ना भूत बनून तर विचार की त्यांनी पाटल्या कुठे ठेवल्या आहेत. अगं अख्खं घर धुंडाळून दमले मी पण मला काही पाटल्या सापडल्या नाही. दुसरी बाई म्हणते अगं हो, आणि भूताची ओळख असेल ना तर माझ्या बॉसच्या मानगुटीवरती भूताला बसायला सांग, खूप मला त्रास देतो तो असं म्हणत अबोलीची सगळे चाळकरी थट्टा मस्करी करतात. बिचारी अबोली लाजते आणि मग ती घरात येते. घरामध्ये आल्यावर ती कुणाला काही प्रकार सांगत नाही. तेवढ्यात तिथे शार्दूल येतो. शार्दूल उदास बसलेला असतो. अबोली म्हणते काय झालं शार्दूल, तुझा चेहरा का पडलाय? शार्दूल म्हणतो अबोली मावशी मी उद्यापासून ट्युशनला जाणार नाही. ट्युशनची मुलं मला सांगतात की तुझ्या अबोली मावशीच्या डोक्यावरती परिणाम झालाय. अबोली मावशी नाही ना, तुझ्या डोक्यावरती नाही ना परिणाम झालाय. तितक्यात राघव येतो आणि काय झालं म्हणून विचारलं असता आजी म्हणते काय नाही रे, ती ट्युशनची मुलं त्याला खूप त्रास देतात आणि अबोलीबद्दल भलतं भलतं बोलतात. अच्छा ती अंकुश म्हणतो ठीक आहे, मी आत्ताच्या आत्ता त्या ट्युशनच्या टीचरला जाऊन जाब विचारतो, तू काळजी करू नकोस बाळा असं म्हणत तो आता शार्दूलला समजावतो. अबोलीला खूप वाईट वाटतं, म्हणजे आपल्यामुळे घरच्यांच्यावरती इतकं सगळं ओढावते, तिला याचं वाईट वाटतं. अंकुश आता ट्युशन टीचरकडे येतोय. म्हणतो तुमच्या ट्युशनमध्ये माझ्या मुलाला असं बोललं जातं, तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्या. टीचर म्हणतात हे बघा चिडवणारी मुलं तुमच्या चाळीतलेच आहेत, चाळीतूनच ही खबर इकडे आलेली आहे की तुमच्या मिसेसच्या डोक्यावरती परिणाम झालाय. मला असं वाटते त्या बऱ्या होईपर्यंत तुम्ही शार्दूलला घरीच ठेवलं तर बरं होईल आणि त्यांच्यावरती मानसोपचार तज्ज्ञाची एखादी ट्रीटमेंट घ्या. अंकुश चिडतो आणि म्हणतो तुम्हाला मी जे सांगायला आलोय ना ते ऐका, माझ्या मिसेसचं सांगू नका, तो तुमचा मॅटर नाही आहे. एक लक्षात घ्या, त्याचं काय करायचं मी बघीन. तुमच्या इथे ट्युशनमध्ये जे चाललंय प्रकार त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा, मला सल्ले देण्याची गोष्ट करू नका, तुमचं तुम्ही निस्तरा अशी धमकी देऊन अंकुश तिकडून निघून येतो. इकडे अबोली झोपलेली असते. अबोलीला गाढ झोप लागले म्हणून तिला रमा काही उठवत नाही, पण अबोलीला स्वतःलाच जाग येते आणि ती बाहेर येते. इकडे तिकडे पाहते, तिचं डोकं थोडं जड झालेलं असतं. त्यावेळेला रमा म्हणते काय ग अबोली, तुला छान झोप लागली ना, आता हलकं वाटते ना असं म्हणत रमा आता अबोलीला विचारत असते. अबोली विचार करते बाकीचे सगळे गेले कुठे, म्हणून ती आता दारामधून डोकावत बसताना रमा म्हणते काय ग अबोली, छान झोप लागली ना तुला? अबोली मागे वळून पाहते तर ती तो बहुरूपी दिसतो. अबोली म्हणते तू तू इथे? याच्यावरती बहुरूपी म्हणतो अबोली तुझा भूतावरती विश्वास आहे का? अबोली म्हणते तू तू इथे? यावरती रमा म्हणते अबोली काय झालं? अगं मी आहे. अबोली म्हणते आई मला तो दिसला होता आणि तिला रमाच्या मागे तो दिसायला लागतो. अबोली म्हणते आई अहो तो तुमच्या मागे आहे, तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करतोय. त्यावरती रमा म्हणते अबोली काय बोलतेस? यावरती आता मात्र तो बहुरूपी मागे दिसतो आणि तो चहा आता अबोलीला देतोय असा भास होत. अबोली म्हणते नाही नको. रमा म्हणते अगं अबोली चहा मी देते आहे तुला. यावरती अबोली म्हणते आई तो मागे आहे, तो तुमच्या मागे आहे. आणि आता अबोलीला रमाच्या मागे तो दिसायला लागतो. इतकंच नाही तर चाकू घेऊन तो रमावरती वार करायला येतो असं दिसत असतं. आता मात्र अबोली घाबरते. आई बाजूला व्हा, तो बघा असं म्हणत ती बहुरूपाला ढकलायला निघते आणि रमा हादरते. काय झालंय नक्की रमाला काही कळत नसतं. अबोली म्हणते आई तो बघा, तो तुम्हाला मारतोय. त्यावरती बहुरूपी सांगत असतो अबोली तुझ्या त्या सासूचा मी जीवच घेतो असं म्हटल्यावर ती अबोली हादरते. त्याला ढकलण्यासाठी पुढे येते. रमाला मात्र काही जाणवत नसतं. म्हणजे 100% हा अबोलीचा भास असतो हे मात्र नक्की, कारण तिथे रमा आहे, दुसरं कोणीच नाही आणि रमाला कोणी दिसत नाहीये. रमा सांगते मला कोणी मारायला येत नाहीये, पण अबोली मात्र आई असं ओरडत असते आणि मग ती त्या बहुरूपाला ढकलते. बहुरूपाला ढकलल्यावर ती तो खाली पडतो. इकडे रमा बाजूला पडते आणि खरं तर धक्का रमाला लागलेला असतो. रमाच्या डोक्याला स्टूल लागतं. अबोली बाहेर येते आणि आरडाओरडा करायला लागते. आरडाओरडा केल्यावरती सगळेच जण आतमध्ये येतात. पाहतात तर काय रमाच्या डोक्याला मार लागलेला असतो. आजी म्हणते काय ग सुने काय झालं? यावरती अबोली येते आणि म्हणते आई अहो मी तर त्या बहुरूपाला धक्का दिला, तुम्हाला कसं काय लागलं? आई खरंच मला तुम्हाला काही करायचं नव्हतं, मी त्या बहुरूपाला धक्का दिला असं म्हणत अबोली आता रमाला सावरत असते. रमाच्या डोक्याला मार लागलेला असतो.
तितक्यात तिथे नीता येते. नीताला तमाशा करायला कारणच मिळतं. नीता म्हणते, माझ्या आईच्या जीवावरती उठलीस तू, हे बघ तुला सोडणार नाही, चल आत्ताच्या आत्ताच चालती हो. असं म्हणत नीता आता अबोलीचा हात धरते आणि तिला फरफटत बाहेर आणते. अबोली सांगत असते पण नीता काही ऐकत नाही. नीता म्हणते, आज माझ्या आईला त्रास दिलेला आहेस, उद्या आजीला राघूला त्रास देशील. तुझ्या डोक्यामध्ये कसलं ग खूळ आलंय? भूत भूत भूत. तू या सगळ्यामुळे आमच्या घरच्यांना वेठीला धरतेस. काल काय तर तुला बूट दिसले, आज काय तर तुला बहुरूपी दिसला. माझ्या आईच्या डोक्याला मार लागलाय, तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं मी कुठे गेले असते. ते काही नाही, आजच्या आज तुला धडा शिकवायलाच पाहिजे. रमा तिला शांत करत असते. नीता अगं शांत हो, शांत हो. पण नीता कुठली ऐकायला? नीताच्या डोक्यावरती भूत सवार असतं आणि तिला अबोलीला काहीही करून हकलायचंच असतं. मग ती सांगत असते, अबोली तू चालती हो इथून, तुझ्यामुळे माझ्या आईची ही अवस्था झाली. रमा म्हणते, नीता शांत बस. नीता अबोलीचा हात धरते आणि तिला आता ढकलते. तितक्यात अंकुश येतो, अबोलीला सावरतो आणि काय झालं अबोली असं म्हणत तो अबोलीला विचारलं असता नीता म्हणते, तिला काय विचारतोस? मला विचार, मला काय झालंय ते. ही अबोली आहे ना, हिने आईला धक्का दिलाय. काय वेड्यासारखं बडबडते, डोक्यावरती परिणाम झालाय हिच्या. सांगते की बहुरूपी आला. आत्तापर्यंत हिला शूज दिसत होते, आवाज ऐकू येत होता, आज हिला चक्क बहुरूपी दिसला. म्हणते मला बहुरूपी दिसला, बहुरूपी दिसला म्हणून आरडाओरडा केलाय आणि आईला ढकललंय. ते बघ तिच्या डोक्याला लागलंय. उद्या कमी जास्त आईला काही झालं असतं तर आपण काय केलं असतं असं म्हणत आता मात्र इकडे नीता सगळ्यांच्या समोर घडलेला प्रकार सांगते. अंकुश सांगतो, राघू शार्दूलला आत घेऊन जा. शार्दूलला आत घेऊन झाल्यावरती आता मात्र अंकुश म्हणतो, रमा अगं काय प्रकार घडला होता? आणि तो नीताला म्हणतो, नीता तोंड सांभाळून बोल. नीता म्हणते, बरोबर आहे, तू तुझ्या बायकोचीच बाजू घेणार ना, पण किती काही झालं तरी मी माझ्या आईच्या जीवाचा धोका नाही पत्करू शकत आहे. तुला काय पडलंय? तुला फक्त तुझ्या बायकोचंच पडलेलं आहे. आज माझ्या आईच्या जीवावरती बेतलं, फक्त डोक्यावरती लागलं म्हणून नशीब, उद्या तिचा जीव गेला असता तर. असं म्हणत नीता खूप मोठा ड्रामा क्रिएट करत असते. अंकुश म्हणतो, रमा काय झालंय तू मला सांग, खरंच सांग रमा काय झालंय म्हणून. तुला खरंच अबोलीने ढकललं का? रमा काही बोलायला तयार नसते. याच्यावरती अबोली म्हणते, सर मी आईंना नाही, बहुरूपी आला होता आईंना मारायला, त्याला ढकललं आणि त्या ह्याच्यामध्ये आईना धक्का लागला आणि त्या पडल्या. नीता म्हणते, कसला बहुरूपी? कोण बहुरूपी? आम्ही सगळे इकडे आहोत, आम्हाला कुणी बहुरूपी दिसत नाही. हिला काय दिसतोय? हिच्या डोक्यावर परिणाम झालाय, परिणाम. हिला भास होत आहेत, हिला वेड्याच्या इस्पितळात टाक. असं म्हणत नीता सगळ्यांच्या समोर अबोलीला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करत असते. रमा हतबल होते. अंकुश म्हणतो, अबोली तुला काही नाही झालेलं, तू शांत हो बरं. पण अबोलीला समजतं की हा सगळा आपला भास आहे, आपल्याला त्रास होतो. अबोली म्हणते, मला माफ करा, खरंच मला माफ करा. नीता म्हणते, कसली माफी? जीवावरती बेतल्यावरती माफी मागून करायचंय काय? यावरती आता मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो आणि अबोलीला खरंच भास होतोय हे समजतं. अबोली रडतच आत निघून जाते. मग अबोलीला मनवण्यासाठी अंकुश तिच्या मागे येतो. सगळ्यांना धक्का बसतो की अबोलीची ही अवस्था बघून अख्ख्या चाळकरी, रमा, आजी सगळ्यांना वाईट वाटत असतं. अबोली आत येते आणि रडत बसते. माझ्यामुळे घरच्यांना इतका त्रास होतोय ही गोष्ट तिला सहनच होत नसते. मग अंकुश तिच्या मागावरती येतो. अबोली दार उघड, अबोली दार उघड असं म्हणत अबोलीला दार उघडायला सांगतो. अबोली दार उघडते. अंकुश आत येतो आणि म्हणतो, अबोली तू काही नाही केलेलं आहेस. अबोली म्हणते, सर या हातांनी मी आईना धक्का दिलेला आहे, मला या हातांना त्रास द्यायलाच पाहिजे आणि ते आपलेच हात मारून घेते. मग अंकुश तिला म्हणतो, अबोली काय करतेस तू? वेड्यासारखं काहीतरी करू नकोस, तुला काही झालं तर मी जगणार कसं आहे? अबोली म्हणते, नाही सर, माझ्यामुळे घरच्यांना त्रास होतोय, मी वेडी झाले का? अंकुश म्हणतो, नाही अबोली तुला काहीच झालेलं नाही आहे. आता खरं तर अबोलीला हे भास होत असतात, पण हे भास इतक्या प्रमाणात वाढतात की तिला प्रत्यक्ष बहुरूपी दिसतोय, तो रमाच्या मागे आहे पण रमाला दिसत नाही. काहीतरी गडबड वाटत असते. अंकुश अबोलीला धीर देतो, काही होणार नाही, या सगळ्यातून मी तुला बाहेर काढेन. आणि बाहेर काढण्यासाठी अंकुश खूप मोठी युक्ती करतो. अंकुश घरच्यांना सांगतो, अबोलीला या सगळ्यातून बाहेर काढायचं असेल तर माझ्याकडे एक नामी युक्ती आहे, तुम्ही सगळ्यांनी माझी साथ द्यायची. अंकुशची साथ द्यायला सगळेच घरचे तयार होतात. आणि आता अंकुश म्हणतो, क्रिश तुझ्यात हिंमत असेल ना तर तू मला या डावामध्ये हरवून दाखव. आणि कॅरमचा डाव मांडला जातो. क्रिश म्हणतो, सर मी तुम्हाला असं हरवेन. त्यावरती राघू म्हणते, काही नाही हा क्रिश, तू नाही हरवू शकत. जर का अबोली वहिनी खेळण्यासाठी उतरली ना तर मात्र कुणीच जिंकू शकणार नाही. असं म्हणत अबोलीला मोटिवेट करत असतात. पण अबोली मात्र आपल्या शेलमध्ये गेलेली असते. पण कॅरमचा विषय निघाल्यावरती अंकुश सर हरणार म्हटल्यावरती अबोली आता उठते. अंकुशची ही योजना यशस्वी होत अबोली बरी होणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.